अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुचरित्र पारायण प्रत्येकाच्या घरोघरी सुरू आहे, बरोबर ना? ज्यांना ज्यांना 3 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं त्यांनी आज सुरुवात केलीच असेल. पण आता गुरुचरित्र पारायणाची सांगता परवा असणार आहे, म्हणजेच बुधवारी येते 15 तारखेला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन म्हणजेच सांगता. बघा, आता उद्यापन कशा पद्धतीने करायचं, किती नैवेद्य करायचे या संबंधीचा व्हिडिओ आजचा असणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. नैवेद्य किती करायचे आहेत, नैवेद्यामध्ये कोणता पदार्थ बनवायचा, कशा पद्धतीने महाराजांना त्याचे नैवेद्य दाखवायचे, हे सगळं काही आज आपण पाहणार आहोत. त्याच पद्धतीने पारायणामध्ये आपण पूजा मांडणीमध्ये ज्या ज्या वस्तू वापरल्या आहेत त्या वस्तूंचं काय करावं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात अगोदर नैवेद्य आपण जेवण काय बनवायचं, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी हे सांगेन, गुरुचरित्र स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा ज्या पद्धतीने, दत्त जयंती ज्या पद्धतीने थाटामाटात आपण उत्सवात साजरी करतो, प्रसन्नतेने साजरी करतो, तशीच स्वामी पुण्यतिथीही आपण साजरी करायची आहे. माहिती आहे, या दिवशी आपल्या महाराजांनी, आपल्या स्वामींनी यांचा अवतार कार्य संपवलं होतं. पण ते अजूनही सांगतात, हम गया नहीं हम जिंदा है. महाराज काय सांगतात, हम गया नहीं हम जिंदा है. त्यामुळे अजूनही महाराज आपल्या सोबत आहेत, अजूनही महाराज भक्तांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देतात, अजूनही महाराज भक्तांना दर्शन देतात. त्यामुळे महाराज आपल्यात आहेत आणि आपण महाराजांसाठी जी काही सेवा करतोय ती शुद्ध अंतःकरणापासून तर करतोच, पण मनाने देखील करायचं आहे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख वगैरे ठेवायचं नाहीये आणि आपण व्यवस्थित सेवा सगळ्या करायच्या आहेत. आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे. आता त्या दिवशी आपण काय करायचं आहे बघा, भरपूर लोकांची उद्यापनाची म्हणजेच नैवेद्य करण्याची पद्धत म्हणजे प्रत्येकाने ठरवलं असेल या दिवशी काय करायचं काय नाही. पण जे केंद्रामध्ये बसलेले आहेत त्यांचं अगोदर मी सांगते, जे केंद्रात बसलेत त्यांना कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नसते किंवा कोणत्याही प्रकारचा नैवेद्य बनवायची गरज नसते. कारण तुमचं उद्यापन, ग्रंथ हलवणे असेल, उद्यापन असेल, सगळं काही मठात व्यवस्थितरित्या करून घेतलं जातं. सगळं काही तुमचं मठातच होतं. कधी कधी आता आमच्या इथे मठामध्ये काय सांगितलं जातं, प्रत्येक सेवेकऱ्याने, जे सामूहिक पारायणाला बसले आहेत तर प्रत्येक सेवेकऱ्याने 2-2 चपाती तरी घेऊन या, बरोबर? 2-2 चपाती प्रत्येकाच्या स्वइच्छेने 2-4 चपाती अशा घेऊन या. एखादा पदार्थ सांगितला जातो, शक्यतो चपातीच सांगितल्या जातात, चपाती घेऊन या. आणि म्हणजे कसं, आपल्या घरातली देखील आपण बनवलेली एखादा पदार्थ असेल तो देखील आपल्याला मठामध्ये जातो, महाराजांसमोर जातो आणि प्रत्येकाच्या मुखात देखील थोडा थोडा जातो, बरोबर? म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याला सांगितलेलं असतं, आपल्या घरातलं सात्विक आहारामधले 1 चपाती 2 चपात्या तुम्ही आपल्या मठामध्ये येताना घेऊन यायच्या, एवढं सांगितलं जातं. बाकीचा जो काही महाप्रसाद असेल, ग्रंथ हलवून असेल, उद्यापन असेल, सगळं काही तुमचं तिथेच करून घेतलं जातं. तिथेच व्यवस्थित तुम्हाला सगळं समजावून सांगितलं जातं. सगळं उद्यापन वगैरे झालं, महाप्रसाद झाला की आपला जे काही तिथे पाठ वगैरे आपण ठेवलेला आहे, ग्रंथ ठेवलेला आहे, तो आपल्या घरी घेऊन आपण यायचा असतो, बरोबर? तर अशा पद्धतीने आपण मठामध्ये उद्यापन होतं. त्यांना वेगळा स्वयंपाक बनवण्याची वगैरे काहीच गरज नसते. पण जे घरात स्वगृही पारायणाला बसलेले आहेत त्यांना मात्र स्वयंपाक करावा लागतो. आता बघा, आपण स्वामी गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा दत्त जयंतीनिमित्त आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस कसं, दत्त जयंतीच्या दिवशी आपण उद्यापन करत नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8व्या दिवशी आपण उद्यापन करत असतो. पण आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण पारायण करतोय तर आपल्याला आजच्या म्हणजे 7व्या दिवशीच, त्या दिवशी स्वामी पुण्यतिथी आहे त्या दिवशीच आपल्याला उद्यापन म्हणजे 7व्या दिवशीच उद्यापन करायचं आहे. आता बघा, या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, उद्यापन म्हणले की मला माहिती आहे तारेवरची कसरत आहे. आय नो, भरपूर आपल्याला म्हणजे त्या दिवशी भरपूर धावपळ होणार आहे, तारेवरची कसरत असणार आहे आपली. पण शक्यतो 10:30च्या आरतीपर्यंत स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, एवढे एक लक्षात घ्या. अशा पद्धतीने तुमचे अध्याय संपवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला शक्य होत असेल तर शेवटच्या दिवशी थोडेसे अध्याय राहतील अशा पद्धतीने पठण करा. आजपासून, आज आणि उद्या, आज तुमचं पठण झालं असेल, उद्या तुम्हाला जितके होतील तितके जास्त अध्याय वाचा. त्याच्यामध्ये म्हणजे ॲड करू शकता तुम्ही, ॲड करून वाचा. म्हणजे कसं, 15 तारखेला तुम्हाला थोडेसे अध्याय राहतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वयंपाकाला देखील वेळ मिळेल. कारण 10:30च्या आरतीपर्यंत आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. जास्तीत जास्त 11-11:30 पर्यंत तुमचा नैवेद्य महाराजांपर्यंत गेला पाहिजे, बरोबर?
आता त्यामुळे आपली तारेवरची कसरत असणार आहे, कारण आपल्या पारायणाला 2 ते 3 तास जातात आणि नंतर आपला स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. पण कोणत्याही प्रकारची धांदल उडवायची नाहीये, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये, कसलंच आपण डिप्रेशनमध्ये म्हणजे जाऊन काय करून कसं करून म्हणजे गोंधळून जायचं नाही. चिडचिडपणा होणार, आपला चिडचिडपणा होऊ द्यायचं नाही, कोणावर ओरडायचं नाही, काही नाही, शांतपणे करायचं. सगळं व्यवस्थित होतं, सगळा स्वयंपाक देखील व्यवस्थित होतो. नैवेद्यामध्ये काय करायचं, भरपूर सेवेकरी आपल्या पूर्ण रवाचा स्वयंपाक करतात. आता याच्यामध्ये हा प्रश्न करतात की डाळ आहे, डाळ वापरली तर चालेल का? अर्थात तुम्ही डाळ वापरू शकता, सगळ्या डाळी या दिवशी वापरू शकता. फक्त कांदा लसूण आपल्याला वापरायचा नाहीये, एवढं एक लक्षात घ्या. बाकीचं सगळ्या स्वयंपाकात तुम्ही म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी वापरू शकता. कढीपत्ता वापरू शकता तुम्ही, अद्रक घेऊ शकता तुम्ही. म्हणजे आता पुरणाची आमटी बनवायची असेल तर बघा तुम्ही खोबरं वगैरे लसूण सोडून तुम्ही बाकीचे सगळे जिन्नस टाकून तुम्ही आमटी बनवू शकता. फक्त आपल्या घरातला काळा मसाला म्हणजे चटणी वापरून चालणार नाही, कारण त्याच्यात कांदा लसणाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे कांदा लसूण तेवढा घालायचा नाहीये आणि तुम्हाला बाकीच्या जिन्नस वापरून तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. तुम्ही वरण भात भाजी खीर अशा पद्धतीने साधा स्वयंपाक केला तरी महाराजांना तो प्रिय आहे. त्याच पद्धतीने तुम्ही फक्त शिरा केला आणि चपाती एखादी भाजी आमटी भात केला तरी देखील चालणार आहे. तुमच्या इच्छेने तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. पण नैवेद्य घरात बनवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने घेवड्याची भाजी अतिशय महत्त्वाची आहे. घेवड्याची भाजी तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिसत असेल, अशा पद्धतीचं घेवड्याची भाजी म्हणजे घेवडा आपल्याला मार्केटमधून आणायचा आहे, त्याची घेवड्याची भाजी करायची आहे. घेवड्याची भाजी देखील बघा जिऱ्याची फोडणी वगैरे देऊ शकता तुम्ही याच्यामध्ये, आणि लाल मिरची पावडर किंवा तुम्ही हिरवी मिरची बारीक करून टाकलीत आणि त्याची भाजी जरी केली तरी देखील चालणार आहे. शेंगदाणे देखील वापरू शकता तुम्ही. अशा पद्धतीने घेवड्याची भाजी आपल्याला करायची आहे. आणि आपल्याला बघा नैवेद्य किती करायचे तर 4 नैवेद्य करायचे आहेत. एक आपल्या कुलदेवतेला, एक स्वामी महाराजांना, एक दत्त महाराजांना आणि एक आपल्या ग्रंथाला, असे 4 नैवेद्य करायचे आहेत. एक कुलदेवतेला, आपली कुलदेवीला विसरायचं नाहीये, कुलदेवतेला, स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना आणि एक ग्रंथाला, असे 4 नैवेद्य करायचे. 4 ताटं परिपूर्ण व्यवस्थित असायला हवीत. याच्यामध्ये तुम्ही पापड देखील तळू शकता, उडदाचे वगैरे पापड तळू शकता. शक्यतो कुरडई तळू नका, कारण त्याला आडे असतात, आडे पडलेले तण ठेवू नये असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने तुम्ही भजी ठेवू शकता. महाराजांना कांदा भजी अत्यंत प्रिय आहेत, पण आपण या दिवशी न कांदा टाकता भजी करू शकतो. भजी देखील तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. बेसनाचे लाडू महाराजांना आवडतात, तुम्ही बेसनाचे लाडू देखील थोडेसे घरामध्ये करू शकता आणि तुम्ही नैवेद्यामध्ये बेसनचे लाडू देखील ठेवू शकता. अशा पद्धतीने हे 4 नैवेद्य तुम्हाला ठेवायचे आहेत. 4ही नैवेद्याभोवती तुम्ही अर्थात तुम्ही रांगोळी वगैरे काढा, पाणी प्यायला ठेवा तिथे. प्रत्येक देवाचं नाव घेऊन म्हणजे कुलदेवतेचं नैवेद्य प्रत्येकाला व्यवस्थित दाखवायचं आहे. आपल्याला 4ही नैवेद्य एका लाईनमध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत तुम्हाला. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करायची आहे. आपल्याला 10:30ची नैवेद्य आरती असते, ती आरती करायची आहे. आणि आरती झाल्यानंतर आपला नैवेद्य वगैरे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्हाला नंतर ग्रंथ हलवायचा आहे. ग्रंथ हलवताना बघा ग्रंथ हलवताना तुम्हाला उत्तरेकडे हलवायचं आहे. कुठे? उत्तरेकडे असं व्यवस्थित थोडंसं हलवायचं आहे आणि मग तुम्हाला ग्रंथ उचलून घ्यायचा आहे. ग्रंथ उचलून घेतल्यानंतर तुम्हाला जय जयकार करायचा आहे महाराजांचा जय जयकार करायला विसरायचं नाहीये. तुम्हाला जय जयकार तुम्हाला जसा येईल तसा तुम्ही जय जयकार करू शकता. पहिला हातात पकडला, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय, ओम गायत्री माता की जय. अशा पद्धतीने जरी जय जयकार केला किंवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा तुमच्या इच्छेने तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही जय जयकार करू शकता. परत थोडंसं वर उचलायचं आहे आपल्या छातीबरोबर, म्हणजे एकदा तुम्हाला छातीजवळ, एकदा खाली, एकदा वर, नंतर डोक्यावरती ग्रंथ ठेवायचा आहे तुमच्या. आणि डोक्यावरती ग्रंथ ठेवून तुम्हाला अजून एकदा जय जयकार करायचा आहे. आता भरपूर लोक म्हणतात डोक्यावरती ठेवला तर चालतो का? बघा, ज्यावेळेस आपण जे गुरुचरित्र पारायण करतात त्यांना सगळं काही माहिती आहे. डोक्यावरती ठेवल्यानंतर आपण जे पठण केलेलं आहे ते आपल्याला आत्मसात होतं. ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला भेटते, ती ऊर्जा आपल्याला जाणवते, उमगते. यासाठी आपल्याला ग्रंथ हलवल्यानंतर अशा पद्धतीने डोक्यावर ठेवायचा असतो ग्रंथ, बरोबर. हे सगळं झाल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला तुमचा जो कपडा आहे त्याच्यात व्यवस्थित गुंडावून अशा व्यवस्थित ठेवून द्यायचा. जिथे तुम्ही अगोदरपासून ठेवता, जिथे कोणाचा हात लागणार नाही, शोध होणार नाही, अशा पद्धतीने ग्रंथ ठेवून द्यायचा आहे. आता हे सगळं झालं, ग्रंथ वगैरे हलवला. आता नैवेद्य काय करायचं? नैवेद्यामध्ये म्हणजे नैवेद्य 4 नैवेद्य दाखवले तर काय करायचं? तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी एक सांगेन, तुम्हाला एखादं जोडपं खाऊ घालायचं आहे, तुम्ही जेऊ घालू शकता.
तुमच्या इच्छेने जर इच्छा असेल तर, आता बघा मी पारायण गेलं तर मी एक जोडपास घातलं होतं जेवायला, आणि यथाशक्ती त्यांची ओटी भरली होती, त्यांना टॉवेल टोपी केली होती आणि यांना ब्लाऊज पीसने त्यांची ओटी भरली होती, एवढं मी केलं होतं. पण बघा आता जोडपं जेवून गेल्यानंतर तुम्ही जेवायचं. आता जेवताना जे आपण नैवेद्य केले त्या अगोदर आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी खायचं, बाहेरच्या व्यक्तींना नैवेद्याचं ताट द्यायचं नाही. जो ग्रंथाला नैवेद्य दाखवलाय तो जो पारायणाला बसला होता त्याने तो ग्रंथाचा नैवेद्य खायचा आहे. परत जो कुलदेवतेला महाराजांना आणि दत्त महाराजांना दाखवलं होतं तो घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडं खायचा आहे. पहिला जो नैवेद्य दाखवलाय तो संपवा, आणि नंतर मग तुम्हाला लागत असेल, अजून भूक असेल असं वाटतंय तुम्हाला, तर तुम्ही नंतर घरातलं जे दुसरं आहे ते घेऊ शकता. नाहीतर काय होतं, आपण पहिला ते घेतो नंतर नैवेद्य ताट तसेच राहतात. आणि नैवेद्याचा ताट आहे तो महाप्रसाद आहे, आपल्यासाठी अमृतापेक्षा अमृततुल्य आहे. त्यामुळे आपण चुकूनही प्रसादाची अवहेलना करायची नाही आणि प्रसाद टाळवून आपण बसायचं नाही. जेवायला प्रसाद अगोदर खायचा आहे आणि नंतर घरातल्या सगळ्यांनी तो प्रसाद संपवायचा आहे. असा देखील प्रश्न करतात की ताई मठामध्ये महाप्रसाद आहे, आमची तिथे जाण्याची इच्छा आहे. बघा तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, याच्याबद्दल मी काही सांगणार नाही. भले पण तुम्हाला नैवेद्य तर घरात करावा लागणार आहे, बरोबर ना. मग नैवेद्य तुम्ही भले छोट्या छोट्या ताटामध्ये तुम्ही ठेवाल, पण तो नैवेद्य तुम्हाला खावाच लागणार आहे. तर तुम्ही तुमच्या इच्छेने बघा, तुम्ही मठात गेला तर चालतं, मठातला प्रसाद घेतला तरी चालतो. तिथे जाऊन तुमचं म्हणजे उद्यापनाचा जो प्रसाद आहे तो तुम्ही मठात खाल्ला तरी देखील चालतो. पण घरातल्या प्रसादाची अवहेलना करू नका, घरातला प्रसाद बाहेर टाकू नका, कारण गरमी आहे, लगेच खराब होतात वस्तू, बरोबर. आणि जे आमटी वगैरे तुम्ही बनवलेलं आहे त्या सगळी आमटी बनवली त्याच्यामध्ये ओतू नका, कारण सगळी आमटी तुमच्याकडे संपणार आहे का, कधी कधी नाही संपत. मग ती आमटी जी एवढी तुम्ही वाटीत घेतली ती सगळ्यांनी अगोदर संपवायची आहे. मग तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही मठात जाऊ शकता का, तर हो जाऊ शकता. पण नैवेद्य कसा खायचा कसा संपवायचा ते तुम्ही ठरवायचं आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहे. त्याच पद्धतीने बघा आता मांडणी उचलताना मांडणीमध्ये जो कलश मांडलेला आहे त्याच्यातील पाणी म्हणजे अमृताहून सोन्याहून पिवळा आहे असं म्हणत चालेल, अमृतापेक्षा सुंदर. टॉयलेट बाथरूम सोडून घरामध्ये सगळ्यात कोपऱ्यातने आपल्याला थोडं थोडं शिंपडायचं आहे, थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. आणि तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता. नारळ फोडायचा आहे, नारळ प्रसाद म्हणून तो तुम्ही म्हणजे काहीतरी गोड बनवून त्याचं खायचं आहे तुम्ही, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही दक्षिणा वगैरे ठेवली असेल तर ती तुमच्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये तुम्ही तिथे दान करू शकता. आणि आवर्जून शक्य असेल तर या दिवशी अन्नदान करा. अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे, अन्नदान म्हणजे महादान आहे. आणि आवर्जून या दिवशी तुम्ही एखादं जोडपं जेव घाला, घरी घालणारच आहात, पण बाहेर जाऊन तुम्ही काहीतरी गोरगरिबांना अन्नदान करा, त्यामुळे तुम्हाला त्याचं पुण्य देखील लाभणार आहे. अशा पद्धतीने आपल्या गुरुचरित्र पारायण सांगता करायचे आहे. असा देखील प्रश्न करतात की ताई आम्ही गुरुचरित्राचं पारायण झालेलं आहे, पोते हलवले आहे, उद्यापन झालं आहे आमचं, मग आम्ही आता कांदा लसूण संध्याकाळच्या जेवणामध्ये कांदा लसूण खाऊ शकतो का. बघा जोपर्यंत तुम्ही विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी आपल्याला झोपण्या अगोदर विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे आणि त्या दिवशीचं वाचणं महत्त्वाचं आहे, शेवटच्या दिवशीचं. आणि जोपर्यंत तुम्ही विष्णू सहस्त्रनाम त्या दिवशी फलश्रुती सहित वाचत नाही तोपर्यंत तुमचं पारायण कंप्लीट होत नाही असं म्हटलं तरी देखील चालेल. त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम वाचा आणि नंतर तुम्ही गादीवर झोपू शकता, सगळं काही करू शकता, बाहेरचं सगळं खाऊ शकता. नंतर तुम्ही म्हणजे कांदा लसणाचं त्या दिवशी खाऊ नका, दुसऱ्या दिवशी खावा, काय हरकत आहे, एक दिवस नाही खाल्लं तर, बरोबर आहे ना. एवढा दिवस पाळला आणि एक रात्र पाळता येईन का आपल्याला, तर तेवढं आपण करू शकतो. त्यामुळे असा एक प्रश्न होता. अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत असं मला वाटतं. तरी देखील चुकून मागून काही राहिलं असेल तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनल प्रत्येकाची संख्येचे निरसन नक्कीच केले जाते. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.